मंगला कारणे एकादशीचा छंद तेणे परमानंद प्रगटला। आज एकादशी आहे। आणि एकादशी हे व्रत आहे। संत महात्मे मोठ्या आवडीने हे व्रत करतात। आपण करतो यात काही नवल आहे, पण आपण करत नाही हेच तर नवल आहे का दादा? नवल कोणतं? आपण हे व्रत करत नाही हेच नवल आहे। संत महात्मे मोठ्या आवडीने व्रत करतात। एवढंच नाही, देवही आजच्या दिवशी उपवास असतो। विठ्ठल विठ्ठल आजच्या दिवशी देवही उपवासी राहतो, म्हणजे तोही व्रत करतो। जेवढे काही महाराष्ट्रामध्ये मंदिर असतील भगवंताचे, त्या एकाही मंदिरामध्ये आजच्या दिवशी नैवेद्य दाखवलं नाही जात, नाही तर चौकशी करा तुम्ही। एकादशीच्या दिवशी जेवणाचं ताट नसते देवाला, कारण उपवास असतील त्याला। फक्त तसं तर महाराष्ट्रात नाही, ऑल भारतात सुद्धा, फक्त जगन्नाथपुरी सोडून। जगन्नाथपुरीला मात्र देव एकादशी नाही करत, कारण ते कर्माबाईने खिचडी दिली होती, बेभान होऊन गेला, प्रेमामध्ये भरून गेला आणि एकादशीच्या दिवशी भात खाऊन टाकला। लोक म्हणायला लागले, म्हणे देवा कसं? तर म्हणे आता इथं एकादशी मी करत नाही, कारण या कर्माबाईचं प्रेमच एवढं आहे, काहीचा मला भात खावा लागतो। म्हणून जगन्नाथपुरीला एकादशी उलटी टांगली असं म्हणतात। मी तर पाहिलं नाही होतो, समजलं का दादा? जगन्नाथपुरीला फक्त एकादशी भगवान करत नाही, तो अपवाद आहे। पण बाकी एक तेवढं जर अपवाद सोडला तर ऑल भारतातल्या मंदिरामध्ये एकादशीला देवाला नैवेद्य चढतच नाही। म्हणजे याचा अर्थ असा आहे की देव आजच्या दिवशी एकादशीचं व्रत करतो, उपवास करतो। उपवासाचा अर्थ काय होता? उपावृत्तस्य पापेभ्यो यस्तो वासो गुणैः। उपवास सविज्ञेय सर्वभोग विवर्जितः। विठ्ठल उपवासाची व्याख्या कशी आहे? उपवास म्हणजे नुसता जेवला नाही म्हणजे उपवास झाला तर असं तर म्हणा, जेवला नाही तर तोही उपवासच आहे। पण उपवासाची व्याख्या अशी आहे की उपावृत्तस्य पापेभ्यो यस्तु वासो गुणैः। उपवास सविज्ञेय सर्वभोग विवर्जितः। उप अधिक वास असा त्याचा विग्रह आहे। उपावृत्तस्य पापेभ्यो, उप याचा अर्थ असा आहे पापापासून वंचित असणे। उपावृत्तस्य पापेभ्यो यस्तो वासो गुणैः। आजच्या दिवशी सद्गुणाचा संचय करणे, पापापासून वंचित असणे आणि सर्व भोग विवर्जिता, सर्व दैनंदिन शारीरिक जे काही अन्नासहित भोग असतील त्याला वर्ज करून देवाजवळ वास करणे, याला उपवास म्हणतात। साधी व्याख्या उप अधिक वास, उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणे।
देवाजवळ राहणे त्याला उपवास म्हणतात. समजलं का? मग तुम्हाला देवाजवळ राहणं म्हणजे उपवास होय का? मग मंदिरात जाऊन दिवसभर बसावं लागेल. तिथं मंदिरात जाऊन दिवसभर काय बसावं लागतं? देव तुझ्याजवळ नाही का? मनाने देवाजवळ राहणे आणि देवाला व्रताला ज्या विरोधक गोष्टी असतील त्याचा त्याग करणे. आजच्या दिवशी अन्न सेवन करू नये असं म्हणतात. अन्नात पाप असते. मग कोणाला रागवून काय कोणी जर जेवण केलं असेल तर गोष्ट जे आहे ते सांगतो मी तुम्हाला. मग राग काय द्यायचा? राग येत असेल तर मग एखादशी कोण नाही करायची. मग त्याच्यापेक्षा समजलं का? एकादशी व्रत आहे तुम्ही काही म्हणा. वेदाचे विचारा पुराणाते पुसा. वेदाला विचारा, पुराणाला पुसा, शास्त्राला विचारा, ऋषीमुनींना विचारा, संतांना विचारा. त्याचं खरं का तुमचं खरं? काय होतं का एकादशी केल्याला? एक तर असा बुवा भेटला तर मला भेटला नाही मला, पण मी ते शब्द ऐकले. एकादशी त्यानं करावं का झालं खायला नसत असं म्हटलं त्यांना. तो कीर्तन कराय पण कोण त्याचं नाव नाही सांगत मी तुम्हाला राहणार आपण. एकादशी 15 दिवसातून एक एकादशी करणं हे मनुष्याला आरोग्याच्या दृष्टीनं ते योग्य आहे. नाहीतरी 15 दिवसातून एकदा लंघन करावं असं आरोग्यशास्त्र सांगतंय. मग भलत्याच दिवशी लंघन करण्यापेक्षा एकादशीला कोणी करा. तुकोबारा काय म्हणतात? 15 दिवसात एक एकादशी. 15 दिवसात एक एकादशी. 15 दिवसात एक एकादशी. 15 दिवसात एक एकादशी. कारण करसी व्रत सारा. कारण करसी व्रत सारा. कारण करसी व्रत सारा. 15 दिवसांना येणारी एक एकादशी वेळात तेवढी नाही करणं का तुझ्यानं? 15 दिवसात ठोकळ मानानं तुकोबारायनं हे उद्गार काढले आहे. या तिथीपासून तर त्या तिथीपर्यंत कमी अधिक 15 दिवस होतात. कधी कधी 14 दिवस होऊ शकते, कधी 16 दिवस होऊ शकते.